दरम्यान कमला मिल्स कंपाऊंडमध्ये लागलेल्या आगीवरून मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी स्थानिक आमदारांवरती जोरदार हल्लाबोल केला। कमला मिल्स कंपाऊंडमध्ये अनधिकृत कामं असून इथल्या आमदारांचं त्याकडे लक्ष नाही, तसंच स्थानिक आमदाराचा कमला मिलमधल्या नाईट लाईफवरती वरदहस्त असल्याचा आरोप देखील त्यांनी केला। कमला मिलमध्ये मला वाटतं गेल्या 5 वर्षात लागलेली ही तिसरी आग आहे। आपण बघतो इथे ज्या पद्धतीचं बांधकाम अनियंत्रितपणे चाललेलं आहे। 3 आमदार या वरळीमध्ये असून स्थानिक आमदारांचं कुठल्याही इल्लीगल बांधकामाकडे लक्ष नाही। हप्ते गोळा करायचं काम या कमला मिल कंपाऊंडमधनं होतं इथल्या स्थानिक आमदारांचं। मला वाटतं याच्यावर लक्ष ठेवण्यात पूर्णपणे अपयशी ठरलेले आहेत। अनेक अनधिकृत बांधकामं या कमला मिल कंपाऊंडमध्ये उभी राहिलेली आहेत। आमची मागणी ही आहे की तातडीने याच्यावर कारवाई केली पाहिजे। ही जी अनधिकृत बांधकामं जे लोक कोण बांधतायत यांच्यावर क्रिमिनल ॲक्शन घेतली गेली पाहिजे। स्थानिक आमदारांचा वरदहस्त इथल्या सगळ्या नाईट लाईफला दिलेला आहे। कमला मिलच्या नाईट लाईफला स्थानिक आमदारांचा वरदहस्त असल्यामुळे इथे कुठलीही कारवाई होत नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।